मंगेश शेट पाटील यांनी पॅक केलेला युवांशी 11 यंगस्टार चिखले संघ आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11 पलसपे अशी बिग फाईट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. टॉस इकडे जिंकलाय पळसपे टीमनं आणि टॉस जिंकून मात्र फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय यंगस्टार चिखले संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रथमेश पाटील आणि सूरज पाटील. गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज आपल्याला इकडे पाहायला मिळेल, कारण 3 ओव्हरची आहे मॅच, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. क्वार्टर फायनलची ही लढत आहे. पलसपेच्या कोणत्याही बॉलरने 3 बॉल 3 विकेट घेतले ना, अजित भाई कडून 1000 रुपये. पलसपे टीमच्या कोणत्याही गोलंदाजानं बॅक टू बॅक 3 विकेट घेतले तर मग अजित भाई जे खानावलेचे आहेत त्यांच्या माध्यमातून 3000 रुपये. दोन्ही टीमच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात इकडे लागली आहे, कारण युवाशी मंगेश पाटील यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकला तब्बल 5000 आणि प्रत्येक षटकाराला 500चं पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात मात्र इकडे आपण पाहत आहे. आणि या मॅचला मात्र सुरुवात 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल. आइए वेलकम जॉइन टू दी पार्टी. पहिला षटकार इकडे मात्र बॅटर प्रथमेश पाटीलच्या बॅटमधून. इकडे मात्र पहिला षटकार लाईव्ह वेलकम 6. प्रथमेश पाटील चांगल्या फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू आणि भरत भगत वरती मात्र आक्रमण चढवलंय आणि पहिला षटकार ठोकलाय. 6 वरती यंगस्टर चिखले संघ मात्र पोहोचलाय आणि मंगेश पाटील यांचं 500 रुपये मात्र इकडे षटकारासाठी आहेत. दुसरा बॉल ओव्हर पिच होता, ऑन ड्राईव्ह केलाय, डीप मिड विकेट क्लिअर करत बॉल मात्र निघालाय सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार प्रथमेशच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. 2 बॉल्स आणि पहिल्याच 2 बॉल वरती 10 धावा वरत. ओ हो आखो टप्पाचा बॉल बॅकफुट वर पंच. वीरेंद्र सेवाग स्टाईल बॉल मात्र फेकून दिलाय बॅकफुट पॉइंट बॉर्डरलाईनच्या वरतून. आणखीन एक नंबर 4 प्रथमेशच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू. अँड स्क्रीन वरती आपण मंगेश पाटील यांना पाहत आहे, स्पर्धा एन्जॉय करतायत. संघ मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 3 बॉल वरती 14 धावा मात्र त्यांच्या बॅटर्स प्रथमेश पाटीलला बनवल्यात आणि भरत भगत मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी इकडे मात्र करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर पिच ऑन साइडला प्रथमेश इकडे मात्र ऑन ड्राईव्हचा फटका एक्झिक्यूट केलाय आणि धावा मात्र इकडे मिळत आहेत त्या 2 रन्स. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इकडे कंप्लीट होत आहेत. 2 नंतर संघाची धावा संख्या मात्र 16 वरती पोहोचली. तब्बल 16 धावा फडक्यावरती. चार बॉल नंतर 16 धावा फडक्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कॅमेरामॅन साठी देखील पारितोषिक मंगेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आले. दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत. 5वा बॉल. चांगली बॅटिंग चांगली सुरुवात इकडे मात्र आपण पाहत आहे. 5वा बॉल आहे.
ओव्हर पिच समोर खेचण्याचा प्रयत्न आणि झेलची संधी. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला करारा झटका यंगस्टार चिखले संघाला. प्रथमेश पाटील बॅक टू द डगआउट. संघ वारदोली गावाचा, हाय वारदोली गावाचा. जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा. जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा. जीपी स्पोर्ट संघाने नाईट सामने ठेवलेत वारदोलीला. जीपी स्पोर्ट संघाने नाईट सामने ठेवलेत वारदोलीला. जीबी स्पोर्ट्स आणि जीबी स्पोर्ट्स म्हणजे गावदेवी व भैरनाथ क्रिकेट संघ बारदोली आणि स्वर्गीय राम गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी मात्र आपण पाहताय. आणि स्पर्धेचे दमदार आयोजक महेश दादा पाटील यांना देखील व्यासपीठावरती आपण पाहताय. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1,00,000 रुपयाची मदत मात्र करण्यात आली आहे. दिलदार व्यक्तिमत्व आहेत महेश दादा आणि त्याचप्रमाणे स्पर्धेचे दमदार आणि यशस्वी आयोजक देखील आहेत. ते देखील स्पर्धा एन्जॉय करतात. बरीचशी मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतली आहे. बॅकफुटवर आले, पंच केलं आणि इकडे मात्र सूरज पाटील याच्या बॅट मधून हा पहिला चौकार. पहिलं षटक कुणाल पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. पहिलं षटक मात्र संपलंय आणि यंगस्टार चिखले संघ मात्र पोहोचलाय. तो एक विकेट गमावल्यानंतर 20 धावसंख्येवरती. चला मॅच ऑन करा, लगेच चालू करा मॅच. टाइमपास नकोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज केतन भगत आपल्याला पाहायला मिळेल. केतन भगत मात्र आता गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय. 20 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या. चांगली बॅटिंग मात्र यंगस्टार चिखले टीमशी आपण पाहताय. स्ट्राईक एंड वरती बॅटर सूरज पाटील. चला थोडस स्पीडअप असू द्या. सूरज पाटील इकडे मात्र तयार झालाय. केतन भगत वरती जिम्मेदारी सोपवली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 20च्या रन रेटनं संघ मात्र धावतोय आणि 3 ओव्हरची मॅच आहे. शॉर्ट फॉर्मॅट आणि पहिल्याच ओव्हर मध्ये प्रेशर दबाव मात्र इकडे टाकला जातोय. गोलंदाजी मार्क वरती केतन भगत. राईट अमोर द विकेटनं एक तेज तरार गोलंदाज आहे आणि समोर सूरज. हो यावेळेला मात्र चक्कवलंय, बीट केलंय. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल इकडे मात्र डॉट फेकलाय. तो गोलंदाज केतन भगत या गोलंदाजानं. गुड बॉलिंग. टप्पा पडला. थोडासा बॉल राईज झाला बाहेरच्या दिशेनं. वेग देखील होता. पहिलाच बॉल मात्र इकडे डॉट फेकलाय. चांगली गोलंदाजी आहे केतन. राईट अमोर द विकेट. हो शपथ झाले होते. जाग्यावरून खेचण्याचा प्रयत्न. कनेक्शन नाहीये आणि चांगली गोलंदाजी मात्र आपण इकडे पाहताय. हा देखील डॉट बॉल. सलगचे 2 डॉट बॉल मात्र बॅक टू बॅक आपण पाहताय. स्ट्राईक एंड वरती चला बॅटिंग टीमनं मात्र रिव्ह्यू घेतलाय आणि तिसरे पंच मात्र चेक करतील. बॉलिंग टाकताना प्लेयर्स मधीत आहे त्यामुळे अँगल मध्ये कॅप्चर झाला नाहीये. त्यामुळे ऑनफिल्ड पंच जो निर्णय देतील तो कायम ठेवावा लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. सलगचे 2 डॉट बॉल. केतन भगत चांगली गोलंदाजी. कमबॅकिंग षटक मात्र हाताळतोय आणि हे कमबॅक करावा लागेल कारण पहिल्या ओव्हर मध्ये खूप साऱ्या धावा आल्यात. ओ काय बॉल मात्र इकडे रिलीज केलाय.
गुडले स्पॉट वरती बॉल पडला. सबमरीन डिलिव्हरी मात्र आपण केतनची पाहत आहे. चांगली गोलंदाजी. एक रिव्ह्यू इकडे मात्र घेण्यात आलाय. मग अशी रिव्ह्यू घेतला होता परंतु गोलंदाज मध्ये असल्यामुळे तिसऱ्या पंचांना देखील इकडे दिसलं नाही. थोडासा रिव्ह्यू मात्र घेण्यात आला आणि आता मात्र चेक केलं जाईल. पुढे तेच चित्र घडलंय. गोलंदाज मध्ये आहे त्यामुळे ऑनफिल्ड पंच जो निर्णय देतील तो शेवटचा असेल. स्वातकर फलंदाज मध्ये त्यामुळे दिसत नाहीये. 3 डॉट बॉल. ओहो दांडीगुल. व्हॉट अ बॉल. क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकला. लाकूड तोड गोलंदाजी. केतन भगत ना इकडे यष्टा उद्ध्वस्त केल्यात आणि बाद केलाय ते सूरज पाटीलला. मयूर पाटील विकासारी उले निकेश पाटील पाठीशी सारी निकेश पाटील पाठीशी सारी निकेश पाटील पाठीशी सारी गावदेवी बैलनाथ क्रिकेट संघाचा आयोजन एक नंबरचा गावदेवी बैलनाथ क्रिकेट संघाचा आयोजन एक नंबरचा जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा. थँक्यू डीजे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रणय पाटील आणि प्रणय पाटीलच्या प्रत्येकी षटकारासाठी मंगेश शेट पाटील यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इकडे चांगली गोलंदाजी. केतन एक धाव खर्च केली. एकही धाव खर्च केली नाहीये. एक विकेट मिळून दिली आहे. जबरदस्त गोलंदाजी मात्र आपण त्याची पाहत आहे. कुणाल खूप वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. एक चौकार कुणालच्या बाट मधून आलाय. केतन भगत. यावेळेला मात्र टप्पा पडून बॉल बाहेरच्या दिशेने टर्न केलाय. जबरदस्त गोलंदाजी मात्र आपण इकडे पाहत आहे. कमालीची बॉलिंग ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडला. बॉल समोरून टॉस झालाय. समोरून राईज झालाय. बाउन्स झालाय आणि चांगली गोलंदाजी. या पद्धतीनं गोलंदाजी केली तर मात्र नक्कीच कौतुक या गोलंदाजाचं करावं लागेल. मेडल षटक होईल का. 5 बॉल डॉट फेकलेत केतन भगत. गोलंदाजीच्या मार्क वरती शेवटचा बॉल डॉट फेकला तर कदाचित आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजासाठी. नाव आहे केतन भगत. गाव आहे पळसपे आणि या स्पर्धेतील दुसरं मेडल षटक या गोलंदाजानं मात्र फेकलंय. कमालीची बॉलिंग. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आल्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये मी कमबॅक देऊ शकतो हे सांगत असताना मेडन षटक फेकलंय आणि 2 षटक्यानंतर चिखले संघ मात्र पोहोचलाय. 2 विकेट गमावल्यानंतर 20 धावा संख्येवर. चला गोलंदाजीच्या मार्क वरती हा तिसरा गोलंदाज आयुष घरत इकडे तयार झालाय. सगळे यंग गोलंदाज आहेत. युवा सितारे पलसपे टीम मध्ये आणि चिखली टीम मध्ये मात्र पाहत आहे. पहिला बॉल होता. लेफ्ट आर्म बॉलर समोर कुणाल पाटील आहे. डॉट बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी. 7 बॉल डॉट झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या आणि अजूनही 20च आहेत. धाव आली नाहीये. थोडस लक्ष द्यावं लागेल कारण मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि खेचलाय बॉल मात्र फेकून दिलाय. सीमारेषा पलीकडे. जास्त वेळ शांत बसणार नाहीये. कुणाल पाटील ठोकतो हा षटकार.
दमदार फटक्या, कारण खूप वेळ झाला बाउंड्री षटकार, एक धावही आली नव्हती आणि मात्र थोडासा वनवास चालला होता आणि इकडे मात्र हा षटकार ठोकलाय तो कुणाल पाटील या फलंदाजानं. 26-26 धावा झाल्यात. आयुष घरत लेफ्ट आर्म बॉलर, हा बॉल सरपाटा ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, गुड फिल्डिंग, एक चांगला झेल कॅरी केला फलंदाज कुणाल पाटील. बॅक टू दी पवेलियन. गावदेवी बैरीनाथ क्रिकेट संघ वारदोली गावाचा, हाय वारदोली गावाचा. जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा, जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाही क्रिकेट सामन्याचा. जीपी स्पोर्ट संघाने नाईट सामने ठेवलेत वारदोलीला, जीपी स्पोर्ट संघाने नाईट सामने ठेवलेत वारदोलीला. 3 चेंडू झाले, 26 धावा धाव फलक्यावरती. कुणाल पाटील एक मोठा फटका खेळून मात्र बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रीतम पाटील, तो स्ट्राईक एंड वरती आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत, अंतिमचे बॉल आहेत. आता मात्र मोठे फटके खेळावेच लागतील, कारण सिंगल डबल धावांना जास्त महत्व देऊ जमणार नाहीये. समोर तगडा संघ आहे, समोर खेचला, पहिलाच बॉल होता ओव्हर पिच. काय कमालीची फिल्डिंग मात्र आपण तिकडे पाहताय. फिल्डर स्मिथ पवार तिकडे होता आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केली जाते. तू फिल्डिंगचं कौतुक करूया. स्मिथ पवार या अगोदर देखील झेल कॅरी केला होता आणि हा बॉल देखील चांगल्यारीत्या स्टॉप दिलाय. धाबा वाचवला स्मिथनं, परंतु रनआउट आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. तिसरे पंच स्क्रीन वरती चेक करतायत आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. OUT फलंदाज मात्र चांगला रनआउटच्या स्वरूपात बाद. स्वर्गीय राम गोपाळ पाटील यांच्या स्मरणार्थ स्पर्धा मानाची, स्मरणार्थ स्पर्धा मानाची, स्मरणार्थ स्पर्धा मानाची. जीबी ट्रॉफी सन्मानाची आहे हो लाख मोलाची, आहे हो लाख मोलाची, आहे हो लाख मोलाची. या चषकाला पाठिंबा वारदोलीच्या ग्रामस्थांचा, या चषकाला पाठिंबा वारदोलीच्या ग्रामस्थांचा. आमचा महेश पाटील आयोजक हाय नाईट क्रिकेट स्पर्धेचा, आमचा महेश पाटील आयोजक हाय नाईट क्रिकेट स्पर्धेचा. थँक्यू डीजे. रनआउटची विकेट इकडे जाते. त्यानंतर नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नॉन स्ट्राईक एंड वरती रोहित गायकर, स्ट्राईक एंड वरती प्रीतम. लॉफ्ट केलाय, आवाज चांगला आलाय आणि झेल मात्र कॅरी केली जाते. संदीप मालकर तिकडे आहे, एक चांगले फिल्डर. फलंदाज मात्र बाद. विकेटची पडझड थांबायला तयार नाहीये. बॅक टू बॅक विकेट, तू चल मे आया अशी स्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक बॉल शेवटचा मात्र बाकी आहे आणि धावा संख्या 27. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 20 धावा होत्या आणि 11 बॉल मध्ये फक्त 7 आल्यात आणि त्यामध्ये देखील एक षटकार. म्हणजे एक सिंगल धाव अवघ्या 10 बॉल वरती मिळाली आहे. थोडस कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायला हवं होतं. अंतिमचा बॉल, चढू काय उपट टाकली या बॉल वरती. बॉलला फेकून दिलाय लांब लचक, लॉंग अँड व्हेरी स्ट्रॉंग. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा सर्वेश म्हात्रेच्या बॅटमधून हा दमदार षटकार आणि इनिंग मात्र संपली. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. यंगस्टार चिखले संघाची धाव संख्या 33 वरती पोहोचली आहे आणि जिंकण्यासाठी मोरिया 11 परस्पर टीमला मात्र 18 बॉल आणि 34 धाव संख्येची गरज.
चिखले संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगला उतरलाय पण, आणि आपण लगेच बॅट्समन पाठवा. नो टाइम पास. हे चौकार छटकार मारीची छान क्रिकेटच्या मैदानावर. ऑन झाली आहे. 18 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. आणि सलामीची जोडी स्ट्राईक एंड वरती संदीप आहे. स्ट्राईक एंड वरती जयेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती संदीप. पहिला बॉलर ओ श्रीनाथ गोलंदाजीच्या मार्क वरती ओव्हर पिच बॉल व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. आणि पहिल्याच बॉल वरती पहिली सिंगल. अकाउंट खातं ओपन. धावसंख्येचा श्री गणेश झालाय तो बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 पळसपे संघाचा. एक धावा फळक्यावरती जयेश हातमोडे मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये मात्र 26 धावांची विस्फोटक इनिंग जयेश हातमोडेनं मात्र साकारली होती. आणि इकडे संदीप महालकर स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय. पहिला गोलंदाज श्रीनाथ. ओ लिडिंग एज बाटकट मागे चालला बॉल शॉट थर्डमॅनला थांबवण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे मात्र बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार. फेवरेट सॉन्ग डीजेच्या माध्यमातून लावण्यात आलाय. आणि या सुरुवातीचे 2 दिवस बाबूशाह यांची कॉमेंट्री मात्र आपण एन्जॉय केली. 5 धावा. डाव फळक्यावरती सरळ खेचलाय. फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील परंतु दूरच राहतील. ताकद होती या फटक्यामध्ये. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. सलगचा नंबर 4 दुसरा चौकार.
ती संघाची धावसंख्या इकडे पोहोचली आहे 15 बॉल्स आणि 25 ची गरज आहे. 15 मध्ये 25 धावा ती सुरुवात हवी होती, ती सुरुवात मात्र इकडे संदीप महालकर या खेळाडूने मात्र दिली आहे. 2 बॅक टू बॅक चौकार ठोकलेत. सर्कलचे षटक, पहिलं षटक पॉवर प्लेच आहे आणि पॉवरफुल फलंदाजी मात्र त्यांची आपण पाहताय. श्रीनाथ चौधरी हा देखील चांगला गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज. इकडे मात्र कमबॅक करून द्यावं लागेल. इम्पॉर्टंट मॅच आहे, महत्वाची मॅच, नॉकआउट मॅच मात्र आपण पाहताय. जो संघ जिंकेल तो सुपर 6 ला क्वालिफाय आणि एक चमचमती ट्रॉफी मात्र त्यांना मिळेल. परंतु तो कोणता संघ असेल? लेफ्ट आर्म बॉलर ऑन साइडला टटवलाय. गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पार आणि कन्झिक्युटिव्ह 3 बॅक टू बॅक चौकार संदीपच्या बॅटमध्ये. बॅक टू बॅक 3 चौकार आणि जबरदस्त सुरुवात मात्र इकडे मोरिया 11 पळसपेठ टीमची आपण पाहताय. संघ मात्र 13 वरती पोहोचलाय. 13 धावा फलक्यावरती पळसपेठ टीम आणि पळसपेठ टीम मध्ये नेहमी त्याचा मोलाचा सपोर्ट असतो. ते आमचे परम मित्र गौरव मोकल देखील अजूनपर्यंत मॅच एन्जॉय करत आहेत. सपोर्टर्स आहेत पळसपेठ टीमचे. ऑन साइडला मात्र केलाय गॅप मध्ये डीप मिड विकेट कडे आणि तिथे धावा कंप्लीट होत आहेत. त्या दोन धावा कंप्लीट. 2 नंतर संघाची धावसंख्या 15 धावा फलक्यावरती. 13 बॉल्सचा खेळ बाकी आणि 19 धावा जिंकण्यासाठी करायच्यात. थोडीशी महागडी गोलंदाजी श्रीनाथ चौधरीने मात्र या मॅच मध्ये केली आहे. कमबॅक करून द्यावा लागेल. शेवटचा बॉल आहे. हो, शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. फलंदाज इकडे पास झालाय. पहिली विकेट इकडे मात्र गेली आहे ती मोरिया 11 पळसपेठ संघाची. क्रिकेट संघ गावदेवी बैरीनाथ क्रिकेट संघ वारदोली गावाचा, हाय वारदोली गावाचा. जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाईट क्रिकेट सामन्याचा. जीपी स्पोर्ट संघानं आयोजन केला नाईट क्रिकेट सामन्याचा. जीपी स्पोर्ट संघाने नाईट सामने ठेवलेत वारदोलीला. जीपी स्पोर्ट संघाने नाईट सामने ठेवलेत वारदोलीला. गोलंदाजीच्या मार्क वरती दुसरा गोलंदाज आपण पाहताय प्रीतम पाटील. 15 धावा फलक्यावरती. विकेट मात्र एक गेली आणि बाद होणारा खेळाडू मात्र आपण पाहिलाय तो संदीप महालकर. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये झाली आहे. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मात्र करून दिली आहे. 12 मध्ये 19 रन्स बनवायच्या आहेत. प्रीतम पाटील वरती सगळी जिम्मेदारी आहे मॅचची. नवीन बॅटर आविष्कार पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नंबर 3 1डाऊनच्या क्रमांकासाठी. 4th विकेट. पहिलाच बॉल प्रीतमचा बॉल टॉप एज. जेलची चान्स, परंतु कोणताही फिल्डर बॉल पर्यंत पोहोचत नाहीये. मधोमध बॉल पडलाय आणि त्यामुळे रन्स इकडे मिळतायत. त्यात 2 डबल धावून कंप्लीट होतीये आणि 2 नंतर संघ मात्र पोहोचलाय तो 17 वरती. 17 धावा फलक्यावरती म्हणजे अर्ध लक्ष कंप्लीट केलंय आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावसंख्येची मात्र गरज. 11 बॉल्स आणि 17 धावसंख्या मात्र बनवायची आहे. 11 बॉल्स आणि 17ची गरज आहे. प्रीतम पाटील कमबॅक करून द्यावा लागेल कारण समोर आपण पाहताय जयेश हातमोडे मागच्या मॅच मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 26 धावा बनवल्या होत्या. स्मॅश केलाय. समोर खेचण्याचा प्रयत्न. फिल्डिंग खराब नाहीये कारण खराब आपण म्हणू शकत नाहीयेत. ओहो, रनआउट. जल्लोष पाहायला मिळतोय कारण विकेट इकडे गेली आहे आणि ती देखील जयेश हातमोडे या खेळाडूची. फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय किरण भोईर. धावसंख्या 18, 10 बॉल्स मध्ये 16 धावसंख्येची मात्र गरज. स्ट्राईक एंड वरती आविष्कार पाटील जो मोरया 11 पळसपी टीमचा मात्र वेल फिनिशर आहे. ज्या वेळेला जेवढ्या वेळेला मी त्यांची मॅच पाहिली आहे त्या वेळेला या खेळाडूवर मात्र खास प्रभावित केलंय, कारण नेहमी फिनिशिंग करण्यासाठी हा फलंदाज मात्र ओळखला जातोय. प्रीतम आखूड लाईनचा बॉल दिशा दाखवली आहे आणि इकडे दिशा दाखवायची होती, कारण गोलंदाजाकडे वेग आहे, त्या वेगाचा फायदा इकडे घेतलाय आणि बॉलला मात्र पाठवून दिलंय डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. पहिला चौकार. मोरया 11 फर्स्ट संघाचा हा थीम सॉन्ग डीजेच्या माध्यमातून मात्र आपण ऐकलाय. 22 धावा 2 विकेट, 9 मध्ये 12 धावा संख्येची मात्र गरज. मागचे 2 सामने याच खेळाडूंना फिनिश केले होते. मी मगाशी सांगितलंय आविष्कार पाटील म्हटला तर मग मोरया 11 पळसपी टीमचा वेल फिनिशर. ओ यावेळेला उडवण्याचा प्रयत्न. वॉट शॉट, फॅबुलस, फंटास्टिक आणि कडक 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 कडक. इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे, परंतु हा षटकार जबरदस्त फटक्या. धावसंख्या टोटल झाली आहे ती 28 आणि 8 मध्ये आता मात्र 6 धाव संख्येची गरज. 8 बॉल आणि 6 धावा इकडे मात्र बनवायच्या आहेत. या मॅच मध्ये देखील तोच कारनामा आविष्कार पाटील करतोय की काय. पहिले 2 सामने स्वतः संपवले होते आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील तोच प्रयत्न आहे. नेहमी तोडफोड करण्यासाठी हा खेळाडू मात्र जाणला जातोय. जागेवरून खडे खडे स्ट्रोक खेळण्याची त्याच्यामध्ये पॉवर. आणि यावेळेला मात्र इनसाइड आउट. चांगला फटका, गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे आणि मात्र बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न तिकडे झालाय, परंतु काय घडतंय, किती धावा ते मात्र पाहावं लागेल. इकडे मात्र पंचांचा तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र देण्यात आलाय. तिसऱ्या पंचाची मागणी मैदानाच्या आतमध्ये मात्र करण्यात आली आहे. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती चेक करा. रनआउट साठी आहे ना. फलंदाज सेफ आहे म्हणजे धावा कंप्लीट होत आहेत त्या तब्बल 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा कंप्लीट, धावा संख्या 31 आणि जिंकण्यासाठी मग आता 3 धावा संख्येची गरज. 7 बॉल 3 धावा. स्ट्राईक एंड वरती बॅटर किरण भोईरला आपण पाहताय. प्रीतम पाटील थोडीशी मागणी बॉलिंग केली आहे. हो यावेळेला मात्र सरळ रेषेत हा फटका खेळला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. जल्लोष पाहायला मिळतोय कारण सामना देखील तसा जिंकवलाय. अगदी मी मगाशी सांगितलं पळसपेठ टीमचा वेल फिनिशर मिस्टर हार्दिक पांड्या आणि इकडून हा सामना मात्र पळसपेठ टीमला आविष्कार पाटीलच्या अनोख्या शैलीला मात्र जिंकून दिलाय आणि पळसपेठ संघ मात्र पोहोचलाय तो सुपर 6 ला. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन. पळसपेठ संघ हार्ड लक असेल, यंगस्टार चिखले चांगला खेळ दाखवलाय. नेक्स्ट मॅच